काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये अहिरवाडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, केराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं. अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे. आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे. याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही. तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल. कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त जो तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे. कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल, तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, ही शासनाकडे आमची एक मागणी आहे.